ची ओढ कशी असते किंवा त्या लोकांना भेटल्यानंतर जो आनंद असतो तो भेटतो. कारण एवढं भारी हेल्थ भेटल्यावर का नाही होणार? केवढ्या टेस्ट केल्यात माहितीये का त्याने? केवढं सगळ्या हॉस्पिटल तापटल्यात. कारण का? की हे काहीतरी आपल्याला खूप मोठाच काहीतरी आजार असेल या भीतीनं. त्यामुळं खूप भारी हेल्थ आहे म्हणून हा फरक आहे. आता आपण जाणार आहोत अन्नासू मखदूम सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण. एज पण विचारू कारण व्हिडिओ ऑन करून सकाळी वर्कआउट करत असतात. म्हणजे सकाळी 5 पासून 5चं ट्रेनिंग करतात. त्याच्यानंतर 5:30 वाजता वर्कआउट करतायत आणि वर्कआउट करताना व्हिडिओ ऑन करून करतायत. आणि भारीपैकी स्वतःचा काय रिझल्ट आहे ते बघू. मी रिझल्ट नाही बोलणार कारण मला पण आत्ताचा प्रोग्रेस माहिती नाहीये. ओके, चलो. मखदूम सर गुड मॉर्निंग. नाव गुड कुठून मॉर्निंग आहात? सर्वांना. लिंक कुणाकडून मिळाली? वय काय आणि कशासाठी काम करायला लागलाय? सर्वांना नमस्कार. मी मिरज मधून आहे. माझं नाव अण्णासो मखदूम. मी स्वतः इशूला जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं माझं वय आहे 62. मी आता 27 जॉईन फेब्रुवारी महिन्यात एंडला जॉईन मी झालो आणि माझ्यावर बॉडीवर करायचं म्हणजे मी प्रथम माझ्या बहिणीसाठी हे गेलो होतं आणि मी एक माझ्या 2 महिने माझ्या होती त्यावेळी ती बरोबर अगदी फॉलो व्यवस्थित करत होती. तिला वाच त्रास होता परंतु मी माझ्या घरी तोपर्यंत व्यवस्थित करत होती. परंतु तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या घरी गेल्यानंतर फॉलो झाला नाही. त्यामुळं मी ठरवलं की आपल्या बॉडीवर काम करायचं. ह्या उद्देशानं मी जॉईन झालो आणि माझं त्यामध्ये 10 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस झालेला आहे. वेट लॉस केल्यामुळं हेल्दी आणि हॅपी आहे. हा लक संतुलित व फ्रेश याच्यामुळे बॉडी हे हॅपी राहते. ही लिंक बदामे सरांनी दिली आणि तुम्ही सर सर्व मी तसेच मी सुजाता घाट मॅडम, डॉक्टर पाटील सर, पाटील मॅडम, अर्चना मॅडम, शेटे सर, डॉक्टर जाधव मॅडम, धनाजी सर यांचं जे फुल स्टेशनवर जे जवळजवळ सगळं हे असते सर्वांना मार्गदर्शन घेण्यासारखं आहे. ते सर्वांनी व्यवस्थित अगदी हेल्दी आणि हॅपी होण्यासाठी महत्वाचं आहे. येस. थँक्यू चलो सर. जोरदार क्लॅपिंग करू आपण. मखदूम सरांसाठी मुद्दामच बोलू दिले बरं का सगळ्यांचं. काय काय अजून कुणाचं नाव राहिलं असलं तरी पण त्यांना पण थँक्यू. काय होतं माहितीये का? मखदूम सर ज्यावेळेला जॉईन झाले ना, त्यावेळेला सगळ्यात मेन महत्वाचं यांच्या बहिणीसाठी झाले होते. आणि मेन वाताचा एक प्रॉब्लेम आहे. मॅडम हां. एक मॅडम सकाळ किंवा वर्कआउट हे वर्कआउटला करावा वाटते. वर्कआउटमुळे हेल्दी आणि हॅपी दिवस वर्कआउटला जॉईन झाला. हां, स्पॉटलाइट करून, स्वतःला व्हिडिओ ऑन करून केल्यानंतर अगदी मनापासून होतंय, की जे त्यांनी करतायत. ह्यांच्या बहिणीबद्दल बोलत होते. वाताचा प्रॉब्लेम, चालता पण येत नव्हतं. ज्यावेळेला आम्ही फर्स्ट टाईम त्यांना भेटलो होतो ना, त्यावेळेला अगदी गाडी दाराला म्हणजे याच्यावर आणि ती मग उतरली होती. म्हणजे चढता येत नाही गाडीवर, उतरता येत नाही, चालता येत नाही अशी कंडिशन होती. आणि एवढा भारी रिझल्ट यायला लागला होता. खरं मी काय म्हणते माहितीये का? भाऊ किती 2 महिने स्वतःजवळ ठेवून सगळं प्रयत्न केलं. पण घरच्यांनी पण थोडं तरी करायला लागतं ना, ते केलं नाही. त्याच्यामुळं सारखं माझ्या मनात काय असतं माहितीये का? हे आपल्याला भेटलंय ना सगळा, हा ग्रुप भेटलाय, हा तुमच्या नशिबाने नाही भेटला. हा तुमच्या सगळ्यांच्या घरच्यांच्या नशिबाने भेटलाय आपल्याला. आणि हे मिळणं आणि हे सातत्यानं राहणं आपल्या लाईफमध्ये ह्याच्यासारखं परमात्म्याचा आपल्याला दुसरा आशीर्वादच नाहीये.
कितीतरी लोक असतात की आम्ही बघितलं यांची काय तळमळ होती माहितीये का बहिणीसाठी. पण ही बघितल्यानंतर मग वाटतंय की सगळं यांनी नाही करू शकत म्हणून हे बहिणीसाठी स्वतः न घेता राहिले होते. पहिला ती करू दे, तिच्यासाठी राहू दे. म्हणजे बघा की वय वर्ष 60 पण आपल्याला या एवढं प्रेम आपल्या बहिणीवर वगैरे की स्वतः थांबले, नाही मी करत, हिचं होऊ दे पहिला, हिला करूया. कारण तेवढी आपली ऐपत नसते. पण मी तुम्हाला सांगू का, ही एक संधी इतकी क्लास आहे ना, ह्याच्यामध्ये तुमची ऐपत पण तयार होते. पण आपण पहिलाच घाबरतो, हे कसं खाऊ? ह्याच्यासाठी असं एवढे लागतात पैसे, पण हे काढता येतात. पहिल्यांदा खावा, हे रिझल्ट काढा आणि जेवढं खाता तेवढं लिहून ठेवा. तुम्हाला काढता येतात. पण तेवढे त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न दुसऱ्याला मदत करण्याचे लागतात आणि हे केलं की हे होतं. म्हणून त्यांना मिळून सुद्धा खाता आलं नाही, कारण घरातल्यांनी सपोर्ट केला नाही. काही वेळेला आपण फोर्स करून आपल्याकडे असताना करू शकतो, पण ती नवऱ्याच्या घरात गेल्यानंतर आपल्याला फोर्स नाही करता येत. ओके, चलो. कुठे पाऊस नाही हो, आम्ही मुंबईकरच. ओके, चलो. काय पाऊस नाही तुमच्याकडे? कुठेच पाऊस नाही आहे, तुमच्याकडेच आहे. कारण तुमच्याकडे काय गायवाड शेत आहे काय? नुसता मी काळा गायकवाड होतोय, सरांनी पाऊस टाकलं पडतच होतं नाही. मुंबईत खूप पाऊस पडायला लागलाय म्हणून त्या म्हणायला लागलेत नाही ना. आमच्याकडे. अजून ओके, नाहीये. काय नाही, कुठंच पाऊस नाहीये. जरा मुंबईत केअर मुंबईत जोरदार पाऊस आहे. मुंबईत सगळ्यांना काळजी जोरदार वाटायला पाऊस. लागल्या, मुंबई सोडायला लागते की काय माहिती म्हणून. काळजी करताय. इकडे पाठवा जरा, आमचे पेरण्या राहिल्यात. ओके. हो तेच ना. आमच्या पण राहिल्यात ताई. हा. आमचं पण अजून आहे ना थोडंसं. आमच्याकडे पाऊस पडतो.